शुक्रवार आगमन काळातील पहिला आठवडा. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू परमेश्वर म्हणतो, लबानोनची बाग होण्यास, बागेचे वन गणले जाण्यास थोडासा अवधी आहे. त्या दिवशी लेखातील शब्द बहिरे ऐकतील आणि आंधळ्यांचे डोळे काळोखापासून मुक्त होऊन पाहतील. नम्र जनांचा परमेश्वराच्या ठाईचा आनंद वृद्धी पावेल. लोकातील दीनजन इस्रायलच्या पवित्र प्रभूच्या ठाई उल्हास पावतील. कारण जुलूम करणारे नाहीसे झाले आहेत, हेटाळणी करणारे संपले आहेत, वाईटाला जागणारे सर्व समूळ उच्छेद पावले आहेत. ते नुसत्या शब्दावरून मनुष्याला दोषी ठरवतात, वेशीवरील स्पष्ट वक्त्यासाठी जाळे पसरतात आणि धार्मिकांना धडधडीत लबाडीने उलथून पाडतात. म्हणून अब्राहामचा उद्धारकर्ता परमेश्वर याकोबच्या घराण्याविषयी म्हणतो, यापुढे याकोब लज्जास्पद ठरणार नाही आणि त्याचा चेहरा फिक्का पडणार नाही, कारण त्यांचे वंशज आपल्यामध्ये माझ्या हातून झालेले काम पाहतील, तेव्हा ते माझे नाम पवित्र मानतील. याकोबच्या पवित्र प्रभूस पवित्र मानतील आणि इस्रायलच्या देवाचे भय बाळगतील. भ्रांत बुद्धिजनास समज येईल आणि कुरकुर करणारे बोध घेतील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. प्रभू माझा दीप आणि उद्धारक आहे. प्रभू माझा दीप आणि उद्धारक आहे, मी कोणाला भिवू? प्रभू माझ्या जीवाची संरक्षक तटबंदी आहे, मला कोणाची भीती? प्रभू माझा दीप आणि उद्धारक आहे. मी प्रभूकडे एका गोष्टीची मागणी केली आणि तीच मिळवण्याची मी शिकस्त करीन. ती म्हणजे साऱ्या आयुष्यभर मी प्रभू सदनी राहावे, प्रभूचे सुंदर ध्यान पाहत राहावे आणि मंदिरात त्याचे मनन करावे. प्रभू माझा दीप आणि उद्धारक आहे. माझ्या जीवनात प्रभूच्या चांगुलपणाचा अनुभव घडेल अशी मला खात्री आहे. प्रभूची प्रतीक्षा कर, हिम्मत बाळग, धीर धर, प्रभूचीच प्रतीक्षा कर. प्रभू माझा दीप आणि उद्धारक आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हे आकाश वरून वृष्टी कर, आभाळ धार्मिकतेचा पाऊस पाडो, पृथ्वी उमलो, तारण आणि धार्मिकता ही प्रफुल्लित होवत. हालेलुया, 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 हालेलुया. मत्ती लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू त्याच्या गावातून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्या मागे येऊ लागले. ते मोठमोठ्याने ओरडू लागले, अहो दावीद पुत्र, आमच्यावर दया कर. येशू घरात गेला तेव्हा ते आंधळे त्याच्याकडे आले. येशूने त्यांना विचारले, तुम्हाला हवे ते मी करू शकतो अशी तुमची श्रद्धा आहे काय? होय प्रभू, त्यांनी उत्तर दिले. येशूने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि तो म्हणाला, तुमच्या श्रद्धेप्रमाणेच तुमच्या बाबतीत घडून येऊ. त्याबरोबर त्यांना दृष्टी आली. मग येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, हे कोणाला कळू नये म्हणून खबरदारी घ्या. पण ते तेथून निघाले आणि त्या साऱ्या प्रदेशात येशूविषयी सांगत सुटले. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. उत्पत्तीच्या पुस्तकात नमूद केले आहे की परमेश्वराने 6 दिवसात सृष्टी निर्माण केली. आकारविरहित सृष्टीला आकार दिला. ख्रिस्त परमेश्वराचे हे सत्कार्य अखंडित पुढे चालू ठेवतो. याची प्रचिती आपल्याला आजच्या शुभवर्तमानात होते. शुभवर्तमानात आपण ऐकतो की येशू 2 आंधळ्यांना दृष्टी देतो. दृष्टी मिळण्याआधी ते अपूर्ण होते, परंतु दृष्टी लाभल्याने ते पूर्ण झाले. ख्रिस्ताने त्यांना पूर्ण केले, त्यांची नवनिर्मिती केली. आंधळ्यांप्रमाणे आपणामध्ये जर कसली उणीव, कमतरता किंवा कमजोरी असेल तर ती ख्रिस्ताच्या चरणी ठेवूया आणि आपणास परिपूर्ण करावयास मोठ्या श्रद्धेने त्याला कळकळीचे विनंती करूया.